नमस्कार. आपण कोकणात चाललोय नागपंचमीसाठी. या जाण्याच्या मी 2 व्हिडिओ केले. मंडणगड, मुंबई ते मंडणगड प्रवास, मुंबई गोवा हायवे महामार्ग, या त्या महामार्गाची परिस्थिती, कसं जायचं, काय प्रॉब्लेम आहेत, हे सगळ्या मी अशा 2 व्हिडिओ टाकल्यात, भाग 1 भाग 2. तेही बघा. आणि आता आपण गावाला आलेलो आहोत. आता गावाला आलो, आराम वगैरे झालेला आहे. आणि आता संध्याकाळचं थोडं म्हटलं चला आम्ही थोडं असं बाहेर पडते मी, कारण आपण गावाला काय वर्षातून 2-4 वेळा येतो, त्यामुळे आपले कोणी आहेत त्यांना भेटायला. आता मी चालली आहे, माई म्हणतो आम्ही त्यांना. त्या ॲक्च्युली हे बघा, आधी पहिल्यांदा आपलं मी बाहेर पडले ना, हे बघा हे सगळी अशी झाडं, आणि हे बघा हे आपलं, तुम्हाला म्हटलं ना रानभाज्या दाखवणार आहे किंवा भाज्या दाखवणार आहे गावच्या. आता पहिल्यांदा ह्याची भाजी, शेवग्याची भाजी. हे जे शेवग्याचं झाड आहे, ही पानं अशी काढायची आणि छान भाजी बनवायची. खूप पौष्टिक असते, अगदी म्हणजे खूपच पौष्टिक आहे. ते काय तुम्हाला सांगायला नको. ही बघा, ही तगरीची फुलं, छान असं, हे माझ्या समोरच आहे. म्हणून मी जाता जाता म्हटलं तुम्हाला दाखवते. येऊ द्या, मी आहे ना बाबा, ये. हळू, घरातली नाही ना घातली चप्पल, सावकाश, सुक्यावरच पाहिजे. कोंबडी आहेत ना. म्हटलं ना माई आणि त्यांच्या मिस्टरांना आम्ही आप्पा बोलतो. आता त्यांच्या घरी आम्ही चाललोय. तेथे थोडं त्यांना भेटणार वगैरे. गावी गेल्यावर असं कोणाकोणाला भेटायला जातो, तसं मी गेलेली आहे. आमच्या छोट्याला नेलंय. आता हे त्यांच्याकडे मांजरी आहेत, 4 आहेत ना का आजी. हाय, दुसरी पण हाय. ती कुठे असेल, कुठं नाव ठेवलं हिचं, नाही ना. ही कुठे हल्लवी काय, कशी आहे ग सोनू. त्याला बिट्टू म्हणतात. ही हल्लवी. आता मी माई म्हणते ना, त्यांचं हे आजोळ आहे, म्हणजे मामाचं गाव आहे, त्यांच्या आईचं गाव आहे. तर आता आम्ही त्यांच्या मामाकडे चाललोय. म्हणजे त्यांच्या मामा आता मुंबईलाच असतात, पण त्यांचं सगळं म्हणजे काय करायचं वगैरे असेल तर त्या बघतात. काय माणसं घेऊन गावाला कामं करावी लागतात ना, मग ते त्या करतात, कारण गावातली भाजी आहे. आमच्यासाठी पण करतात, मग त्यांच्यासाठी नाही का करणार. आता हे मामाचं मागचं साईड आहे बघा. आता तुम्ही गार्डन साफ करतायत, आम्ही गार्डन बघायला आलोय. हे म्हणजे झाडांच्या व्यतिरिक्त जे गवत येतं ना, ते काढतात. ह्याला बेनतात असं म्हणतात, बेननी. माईंकडे बसलेली. माई बोलल्यावर तिकडे जाते, काय करतायत बघते. तर मी म्हटलं मी पण येते. आमच्याकडे पण सगळं ह्यानीच बेनलं. म्हणजे आजूबाजूचं घराच्या ह्याचं गवत येतं ना, ते बेनावं लागतं. हे आहेत अननसाची झाडं. अननस आहे. ते खाली जायला हाय जागा तिकडून, तुला नाही माहिती. तुला हे इथंच येवत नाही. हा, पाणीच असतं. आता पाऊस पडतो, जाणार कुठे पाणी. आम्ही आहे ना शिवा माई तिथे जायचो ना अंघोळीला, ते तिकडे आपण हे असायचं ते. बघा, सगळी ही भाताची शेतं आहेत. सगळे जेवढं किती हिरवळ आहे बघा. आणि मग अशी मी दाखवलं ना त्या कॉर्नरला, तिथे
आम्ही ते बघा ते झाडं दिसत ना मागे, तिथे आम्ही आंघोळीला जायचो ऋषीपंचमीला. आता बऱ्याच जणांनी सोडली, त्यामुळे कोणी कोणी जातं, कोणी कोणी नाही. आता हे शेतात हे घर बांधले. आता ज्या माई त्यांच्याबरोबर मी आली ना, त्यांचा मुलगा मोठा आहे, त्याला एक मुलगा आहे, तो इथे रात्रीचा झोपायला येतो, म्हणजे आपल्या शेताची राखणीसाठी. त्याच्यासाठी हा माच म्हणतात, घर म्हणतात ते, असं शेतातलं बांधलेलं आहे. असं म्हणजे हे बरोबर आमच्या घराच्या मागे आहे. पूर्ण ही सगळी हिरवळ आहे. ही सगळी नारळाची झाडं वगैरे त्यांच्या मामाची आहेत, माईंच्या. पण ही सगळी हिरवळ बघा, ही भाताची सगळी झाडं कशी मस्त, एवढी हिरवळ गावाला. डोळ्यांनी ना हिरवा रंग जास्त आपण जितका बघू ना, तेवढे आपल्या डोळ्यांना खरं खूप आराम पडतो. म्हणजे आता ही रानभाजी आहे, हिला करटुली म्हणतात. आता काय तुमच्याकडे काय म्हणतात ते सांगा. कोण मुंबईत तर आपल्या गोड कारली म्हणून म्हणतात, काय असे वेगळी नावं, पण आपल्याकडे करटुली म्हणतात. आणि ही रानभाजी इतकी म्हणजे फायबर, पचनाला मदत, डोळे त्वचासाठी डोळ्यांसाठी खूप चांगली. आणि पटकन आपल्याला इन्स्पेक्शन होतं, म्हणजे काय बोलतात ते वायरर म्हणतात ना, तो प्रकार हिने कमी होतो. ही जेवणात वापरायची. आणि आता म्हणजे ही पावसाळ्यात आपल्या रानात भाजी मिळते, तर त्या मी तुम्हाला दाखवल्या ना, बेनत होत्या आजी. आता संध्याकाळचं काय गंमत झाली की काय करायचं भाजीला, आणि नेमक्या त्यांनी आणून दिले, हे बनव. आणि ती मी तुम्हाला बनवते बघा. यातल्या बिया बघा, अगदीच कडक असल्या ना तर काढा, नाही तर काही काढायची गरज नाही. आता मी हे जरा कडक वाटले म्हणून काढते. आणि आपल्याला माहिती आहे ना, असं रानाबिनातलं करून खाण्याची आता मुलांना ते सगळं सवयी नाही, त्यामुळे सगळं असं आपल्याला करावं लागतं. पण ह्या बियांसहित ही घ्यायची, अगदीच कडक असल्या तर काढायच्या, कवळ्या अशाच घ्यायच्या. तुम्हाला दोन्ही प्रकारच्या मी दाखवते. आणि ह्या भाजीमध्ये फायबर आणि वात, पित्त याच्यासाठी ही भाजी खूप चांगली आहे. डायबेटीस, ब्लड प्रेशर कंट्रोल करतं तुमचं. हां, आता ती अधूनमधून अगदी हप्त्यातून 2दा तरी खाल्ली पाहिजे. निदान तुमच्या रानात मिळते तोपर्यंत तरी खा. आणि वर्षातून एकदा काही भाज्या खाल्ल्या जातात, पण त्याचा मला तरी असं वाटतं वर्षभर उपयोग होत असेल. शिवाय रोगप्रतिकारक शक्ती. आणि तुम्हाला सांगू का, माहीत नाही मी याचे गुणधर्म ऐकले म्हणून वगैरे. आता बघा, ही काही कोवळी आहेत, त्यांना असंच आपण कापायचं, असं माहीत नाही म्हणजे. पण नेमकं काय झालं त्यावेळेला ना, मला असं डोकं दुखत होतं आणि अंग असं कणकण वाटत होतं. माहीत नंतर मी गोळी घेणार म्हणत होती, गोळी वगैरे काही घेतली नाही, मी जेवली वगैरे. आणि असं म्हणजे मी म्हणते असं नक्कीच झालं असेल असं नाही सांगू शकत मी की एकदा खाऊन असं होईल. पण मला झालं, नंतर मी औषध घेतलंच नाही, गावात येई म्हणजे मी घेतलंच नाही औषध, असं झालं. तर आता 2 कांदे कापले, मिरची कापली आणि लसूण कापून घेतला आहे, तुम्ही बघितलं असाल. आता ही रानभाजी इतकी पौष्टिक. मी तर म्हटलं, माझा मुलगा म्हणाला हे काय, ही कुठली. म्हटलं तोंडली खातोस ना, मग सेम ही त्याच चवीची आहे. पण म्हटलं तू भाजी म्हणून खाऊच नको, औषध म्हणून खाईला. तर खरंच तुम्हाला जर कुठे मिळत असेल ना, तर औषध म्हणून ही भाजी खा. खरंच खूप चांगली आहे. मला म्हणजे लगेच अनुभव आला, माहीत नाही आता हे कितपत खरं आहे, पण मला लगेच अनुभव आला की माझ्या अंगात कणकण होती, डोकं दुखत होतं आणि मी गोळी घेणार होते, पण मला नाही घेता आली. आणि माहीत नाही मला, आपोआप मला नंतर मी असं म्हटलं की ही भाजीमुळे झालं का असं. ठीक आहे, आता आपण तेल ठेवलं, तेलामध्ये लसूण घातला, कांदा घालायचा. आधी ही भाजी थोडी तेलावरती परतून घ्या, नाही घेतली तरी चालेल, लगेच नरम होते भाजी. मी म्हटलं चला संध्याकाळी काय करू म्हणत होती, सकाळपेक्षा काहीतरी संध्याकाळी पुन्हा वेगळी भाजी लागते, तर पटकन मला मिळाली आणि ती पण पौष्टिक भाजी मिळाली. खरंच करून बघा आणि खा, औषध म्हणून खा. छान तेलावर भाजी परतून झाली.
छान अशी खरपूस भाजली ना तरी मस्त होते. आता आपण त्याच्यामध्ये मिरची कांदा घालूया. मिरची थोडी फ्राय करून काढूया भाजीसोबतच. आता कांदा घालूया. तुम्ही आधी कांदा परतवून मग भाजी घातली तरी चालेल, पण थोडीशी तेलावरती भाजी परतली तर थोडी छान लागते आणि नरमही होते पटकन. अशी पण ही भाजी इतकी म्हणजे नरमच आहे. यात थोडं हळद तिखट टाकले तरी चालेल. अगदीच काय अशी कांद्यावरती परतावं असं काही नाही. थोडं तिखट घातले, थोडं हळद घाला. ओलं खोबरं असेल तर ते वरून टाका. तुम्हाला हवंय तर 2 चमचे तेल वाढवा. मी तेल कमीच घालते. थोडंसं झाकण ठेवूया, वाफ देऊया. व्हिडिओ पूर्ण बघा. पुढे आपण आणखीन दुसरी भाजी बघायची आहे. आता ती शेवग्याची पानं दाखवली तुम्हाला. ही आता करटोलीची भाजी. अशा कितीतरी आणि आता तुम्हाला मी दाखवलं ना, आम्ही तिथे खाली गेलो होतो तर त्या माई आमच्याबरोबर होत्या. कितीतरी प्रकारच्या भाज्या असं ही पानं ती पानं काढत होत्या. भेंड्यात टाकेन असं तसं. बऱ्याच काही रानभाज्या असतात आणि नेहमी म्हणजे असं तिकडे गावाला आता ह्या पावसाळ्यात खूप अगदी थोडंसं त्यांच्यापुरतं लावलं. 2 वांगी 4 वांगी आली, 4 मिरच्या आल्या. मस्त त्यांचं तिथल्या तिथे काम भागतं. आणि शिवाय ओरिजिनल आपण स्वतः पिकवलेलं त्याचा आनंद एक वेगळा. थोडीशी हळद घातली. ज्याने चव येईल ते घालून खायचं. हां, पण प्रत्येक भाजीत एक परफेक्ट अशी वस्तू असते की ती टाकावी लागते. कशात हळद लागते, कशात नाही, कशात तिखट लागायचे. मिरचीवर बनवायची. ही आपण मिरचीवर बनवली तरी पण मी थोडंसं तिखट आणि हळद घातली. आता आपली भाजी जवळजवळ होत आली आहे. यात आपण थोडासा मसाला जो मी एक व्हिडिओ टाकली, हवे तर तुम्हाला लिंक देते. ती म्हणजे एक सिक्रेट मसाला, जो एक मसाला करून सगळ्या भाज्यांमध्ये चालतो, तो मसाला मी टाकला आहे. या मसाल्यामध्ये अगदी खोबऱ्यासहित सगळं आहे. तुम्ही ती व्हिडिओ बघा. तो मसाला असा आहे की कुठल्याही भाजीत चालतो. सुक्या भाज्यात तर सगळ्यात चालतो आणि त्या मसाल्याने रश्शाची भाजी पण तुम्ही करू शकता आणि कुठलीही भाजी करू शकता असा तो मसाला आहे. तुम्ही व्हिडिओ बघा. एक मसाला आणि एक भाज्या मी टाकलेला आहे, तुम्हाला लिंक देते. आता आपण तो मसाला टाकला चमच्याभर आणि छान परतवली. थोडंसं वाफ देऊया. भाजी थोडी खालून अशी करपल्यासारखी लागल्यासारखी झाली ना तरी चालेल, त्यानेही चांगली टेस्ट येते. अशी आपली पौष्टिक भाजी झालेली आहे. थोडंसं मीठ घातलं, थोडंसं म्हणजे आपल्या भाजीला जेवढं हवं आहे तेवढं. आणि छान हलवून थोडंसं झाकण ठेवून भाजी अगदी 1-2 मिनटासाठी वाफू द्या. थोडा यात कांदा वाढवलात तरी चालेल. अशी थोडी 2 मिनिट वाफ दिली की आपली भाजी तयार. बघा मस्त भाजी होते. शिवाय भरपूर पौष्टिक आहे. करून बघा, खाऊन बघा. तब्येतीसाठी खूप आहे. औषध म्हणून करून खा. अशी छान भाजी आणि चवीलाही खूप छान आहे. मस्त होते. पटकन होणारी आहे. अगदी 2-3 मसाले टाकले की आपली भाजी झाली. खोबरं हवं तर घाला वरून. आणि आता आपण अळूची पानं काढायला जाऊया. थोडासा पाऊस पडतोय.
गावी गेले ना की आपल्या आता इथे मुंबईत काय असं हे नाही आहे, नाही टेरिस आहे काय म्हणजे जाण्यासारखं नाही. मग गावी गेली की थोडंसं असं पावसात जाऊच वाटतं. मग ते जर एखादी सर आली तर मागच्या तरी काही कोणी नसतं, छान मस्त वातावरण असतं, वाटतं भिजूचं. पण पाऊस काही इतका आला नाही, थोडासा रेमझिमला. म्हटलं चला तिथे आळूची पानं आहेत ती थोडीशी काढून बघा आजूबाजूचं आहे. आणि आता जर छान पाऊस कोसळला तर भिजायला किती मस्त वाटेल. ज्यांना आता पाऊस आणि भिजणं हे आवडत असेल तर त्यांनाच कळेल की हा आनंद काय असतो तो. सुरी घेऊनच उतरली आहे खाली. म्हणजे ॲक्च्युली मी पानच काढायला चालली आहे, पण थोडा पाऊस रिमझिम तर म्हटलं थोडा त्याचा आनंद घ्यावा. ही सगळे आहेत, छोटी छोटी पानं आहेत. ही आपली तिसरी भाजी झाली. अशा बऱ्याच काही भाज्या आहेत आणि सगळ्या पौष्टिक आहेत. आता मुंबईत आंबा सुद्धा अजून भेटतो. असे सगळे वस्तू आहेत की त्या आता वर्षभर पिकतायत, विकतायत, चालू असतं. पण हे जे त्या सीझनमधलं जे ओरिजिनल भाज्या वगैरे असतात ना ते खूप छान असतात. आता ह्याची पण आपण वडी वगैरे करून बघूया. पानं तितकीशी हाताला येत नाहीत, त्या साईडला जरा आपल्याला कसं गावाला वावरता येत नाही झाडाझुडपातून, त्यामुळे मी थोडं पुढे व्हायला घाबरते. नाही तर छोटी छोटी बरीच पानं आहेत, मी थोडीशीच काढले. हे कढीपत्त्याचं झाड आहे, थोडंसं कढीपत्ता काढला. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आता पुढे आपल्याला कोबीची भजी बनवायची आहेत, छान कुरकुरीत अशी. आणि असंच जसं आता आपण ही आळूची पानं वगैरे काढली किंवा शेतं वगैरे बघितली, तसंच आपल्याला आता आमच्याकडे भोमाचा मळा म्हणतात त्याच्यावरती जायचं आहे. तिथे थोडा आमच्या छोट्यासाठी मका वगैरे उकडून घेतला, त्याला ते आवडतं तिकडे. असं पाऊस पडत आहे आणि खरंच जाताना पाऊस वगैरे आला आहे आणि तो ते उकडलेला मका तिकडे घेऊन गेला आहे, ते खातोय तो. हे सगळं आणि छान मस्त हिरवळ ते सगळं. लाईक शेअर करा, सबस्क्राईब करा.